बस एवढंच बोलायचं. अरे नाही, हे सेवच नाही झालं काय. आमच्या बाई माझ्या आईसारख्या, आणि बाईंनी खूप मला खूप खूप सपोर्ट केलाय लहानपणी. मलाही आठवत नाही एवढ्या त्यांच्याकडे आठवणी असणार आहेत. तर बाई परत बोला, रेकॉर्डिंग आता होते. काही नाही, फार तिनं पण कष्ट केले. बिचारीची आई लहान असतानाच गेली, पण माझ्या वर्गात येऊन तिनं आता जी काही यश मिळवलेलं आहे ते तिच्या कष्टाचं फळ आहे. त्यामुळे सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, कष्ट केले मनापासून की यश हे मिळतंच. पण माझी ही आई पण कशी ते पण सांगा ना. माझी पण आत्ताची मम्मी कशी? हां, पूर्वी असं म्हणायचे काय दुसरी आई म्हणजे काय म्हणायचं, सावत्र. सावत्र आई वाईट असते, पण तिची आई ती पण ती आदर्शच आहे. आणि आदर्शच अजून पण दोघींचं चांगलं आहे असं ऐकायला मिळते तिच्याकडनं. त्यामुळं असं काही समजू नका की आई आई असते, सगळ्यांसाठी नसते. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी प्रयत्न करा आई व्हायचा. किंवा समजा कोणी जर दत्तक वित्तक घेतला असेल नाही मूल झाल्यावर, तर त्याला जर तुम्ही आईची माया लावली तर नक्की मिळते. आमच्या बाई खूप छान, आणि त्या अमेरिकेतून आल्यात, आणि त्यांच्या मागच्याच वेळी आपण व्हिडिओ बनवला. त्यांचा नातू आहे, जे माझ्या मुलाचं नाव आहे सोहम, त्यांच्या नातवाचंही नाव सोहमच आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी की तो मराठी खूप छान बोलतो, आणि त्याच्या मराठीची शिक्षिका म्हणजे एक विद्यार्थी घडवला त्यांनी, सोहमला घडवलं, मग त्यांच्या नातवाला घडवलेलं आहे. सोहमबद्दल 2 शब्द. मी सचिन दादाबद्दल काहीच विचारत नाही, कारण दादाशी एवढा संपर्क नाही, पण सोहमबद्दल तुमच्या तोंडातून सारखं ऐकत असते. नाही, आहेच माझा नातू. एकच मुलगा आणि एकच नातू आहे, पण 100 नाही लाखाला पुरून उरतीला एवढी त्यांच्या बौद्धिक ताकद. शारीरिक नाही, शारीरिक असे आहेत आमचे दोन्ही पण, एक मारलं तरी पडतील एवढे आहेत, पण बौद्धिक ताकद मात्र त्यांच्यात खूप आहे, खूप म्हणजे खूप. आणि आजकालच्या जगामध्ये नातवंड आजीला विचारत नाहीत, आईवडिलांना विचारत नाही तर बाकीचं काय आहे. पण नातू माझा रोज सकाळ संध्याकाळ फोन करून, आजी औषध घेतलंस का, आजी जेवलीस का, आजी झोपलीस का, एवढं जरी विचारलं ना तरी म्हाताऱ्या माणसानं पाहिजे काय अजूनही तेवढं विचारतो. त्यात मला समाधान आहे, आणि मी माझ्या संपूर्ण संसारातच समाधानी आहे. त्यामुळं असे विद्यार्थी, आणि ही पहिली माझी विद्यार्थिनी अशी आहे की तिचा आदर्श सगळ्यांनी ठेवावा. आणि दुसरा माझाच नातू, तो पण आदर्श आहे की तो अशा नातवंडांनी पण आदर्श ठेवावा असा आहे. त्यामुळं आदर्श शिक्षकेचा मला पुरस्कार कुठेही मिळालेला नाही, कुठं म्हणजे कुठेही नाही, पण हे 2 पुरस्कार मला आयुष्यात मिळाले, मी धन्य झाले. आता मी मुद्दाम व्हिडिओ करते. शिक्षक खूप असतात प्रत्येकाच्यात. कोण क्लासेस घेतं, म्हणजे हाडाचे शिक्षक पण असतात हो की नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी 12वीपर्यंत क्लासेस घेतले, म्हणजे माझ्यात पण कुठेतरी एक सुप्त शिक्षक आहेच आहे. पण शिक्षकांनाही घडवणारा शिक्षक असतो. आणि शिक्षक म्हणजे एक शिक्षिका जी असते की ती स्वतःच्या मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही, पण समाजामध्ये आपण चांगलं मुलं घडवू शकतो असं होत राहतं, असं होतं. मग जेव्हा तर माझ्या बाबतीत एक अनुभव आलेला बाई, की एक मूल होतं तिथं, ते रडत उभं राहिलं होतं, आणि त्याची बहुतेक आई त्याच्या बहिणीला आणायला गेली होती शाळेतून. आय डोंट नो मी का थांबले तिथं. माझ्या असं मनात आलं, आज त्या बाळाला कुणीतरी थांबण्याची जवळ गरज आहे. मी थांबले की माझ्या बाळाला आणायला म्हटलं, जेव्हा मी कधी नसेल ना तर त्याला कोणीतरी आणणारा असेल. म्हणजे जेव्हा स्वतः आपण नाही अवेलेबल राहणार, पण कुठेतरी पेरलं ना तर ते कुठेतरी उगवत असतं. तर बाईंसोबत बोलताना बाईंना मी असं हक्क विचारेन की तरुण आई आणि म्हणजे आईवडिलांनी मुलांच्या बाबतीत काय केलं पाहिजे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत काय केलं पाहिजे, आणि तरुण पिढीसाठी काय तुमचा सल्ला असेल? संस्कार कुठलेही त्याच्यासाठी शिक्षक पाहिजे, शिकवलं पाहिजे असं नाही. आईनं जरी मुलाला शिकवलं, आता मी माझ्या नातवाला येताना सांगितलं की बाबा रोज देवाची पूजा कर, देवाला नमस्कार कर, तर तो अगदी नित्यनेमानं करतो. का तर आजीवर विश्वास आहे म्हणून. हा संस्कार आहे की आजी, आपण काय करतो माहिती आहे का, मधली काळातली लोक, आजी आणि याच्यामध्ये कोण येतो, मधले लोक नाही काय असंच बोला. दिसायला अजून छान. मधले लोक म्हणजे आपण येतो. आपण काय करतो, आपणच मोठ्या माणसांचा मान ठेवत नाही. काय त्या म्हातारीला कळते, ती कशी काहीतरी बोलती, काहीतरी वागती, आणि ती जुन्या काळातली आहे, तिचा काळ वेगळा होता असं कधी म्हणू नये. काळ हा सगळीकडं सारखाच असतो. बरोबर आहे बाई. फक्त तो तुम्ही मानण्यावर असतो.
जर आज 300 वर्षापूर्वी रामदास स्वामी ज्ञानेश्वर यांनी जर का सगळे गुरु केले किंवा गुरूंचं ऐकलं, आईवडिलांचं ऐकलं, त्यांचं वाईट झालं का? अजून नाव निघतंय. अजून नाव निघते. मग आपल्या मुलांची नावं कशासाठी निघाली पाहिजे? एक चोर झाला, दरोडेखोर झाला? नाही. आपला मुलगा एक आदर्श ठेवण्यासारखा झाला. आता तुम्हाला खोटं वाटेल, मी माझ्या मुलांचं कधी कौतुक केलं नाही. या मुलीला माहिती आहे, कधी मी माझ्या मुलांचं शाळेत येऊन माझी मुलं अशी म्हटलं नाही. पण मी आता म्हणू शकते, कारण माझा नातू म्हणजे 3री पिढी इतकी सुंदर आहे की तुम्ही जर त्याच्याकडे बघितलं तर तो अमेरिकेतला आहे असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही. इतके त्याच्यावर भारतीय संस्कार आहेत. आणि ते मी केले असं म्हणत नाही, हे त्याच्या आईवडिलांनी पण केले. म्हणजे संस्कार हे शिक्षक किंवा आईवडीलच करू शकतात असं नाही, बाकीचे लोकसुद्धा करू शकतात. पण ते संस्कार त्या मुलावर करत असताना कुणीही त्याच्यामध्ये नाही जायला पाहिजे. आजी काय सांगते, देवाला नमस्कार कर. वडिलांनी म्हणलं पाहिजे कर नमस्कार, काय तुला बिघडते केल्यामुळं कर, आजीची इच्छा आहे ना कर. असं जरी म्हणलं तरी ती मुलं आजीचंही ऐकतात, वडिलांचंही ऐकतात. पण तुम्ही जर का त्याच्यावर संस्कार केले नाही तर तो तुमचंच ऐकणार नाही. तुम्ही जर रिस्पेक्ट नाही दिली तर आजीला कोण रिस्पेक्ट देणार? कोणीच नाही देऊ शकत. त्यामुळं एक लक्षात ठेवा की प्रत्येकाच्या घरी आई वडिलांबरोबर आजी आजोबा जे आता सुरू झाले वृद्धाश्रम, ते बंद पाडायची ताकद आत्ता यामधल्या पिढीला आहे. तर त्यांनी कशी करायची ते मी काय सांगत नाही, इतकी काय मी विद्वान नाही आहे. आणि आदर्श वृद्धांनी पण कसं असावं, तुमच्यासारखं आदर्श असावं हेही सांगा. आदर्श वृद्धांचं म्हणजे काय आहे माहिती आहे आता मुलगा अमेरिकेला आहे, सुनबाई अमेरिकेला आहेत, नातू म्हणजे ते काय त्यांना ते काय विजाचं काहीतरी इश्यूमुळं. मग पण ह्या डेअरिंग किती, सपोर्ट किती असावा वृद्धांचा म्हणायला गेलो तर. 77 वय आहे माझं आता. सांगा त्यांना डेअरिंग काय होत नाही म्हणून. काय होत नाही, आपण उभं राहिलं का नाही. आता पूर्वीसारखं तुम्ही म्हणाल धावत पळत करत होतो, ते होणार नाही. पण आपण आपल्यापुरतं जगू शकण्या एवढं आपल्यात ताकद असती, फक्त आपण हातपाय गाळले नाही पाहिजे, साथ दिली पाहिजे, त्या मुलांना साथ दिली पाहिजे. हे सांगा मुलांना. तुम्ही जशी साथ देताय ना तशी प्रत्येक वृद्धांना पण खचून न जाता. नाही बरोबर आहे ना. हे बघा कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची वैचारिक पातळी वेगळी असते. आता माझी सून मुलगा दोघंही इंजिनियर आहेत, मी साधी शिक्षिका D.Ed झालेली. पण ते मला असं म्हणत नाही तुम्हाला काय येते, तुम्हाला काय कळते. उलटं माझी सून म्हणती आईनं जे माहिती आहे, आईचे जे अनुभव आहेत ते आपण ऐकले पाहिजेत. आणि ती मला सांगती, सांगा आई तुमचे अनुभव काय. म्हणलं आता काय उपयोग आहे, मी काट्याकुट्यातनं गेली, तुम्ही आता गाडीत बसणाऱ्या लोकांना काय. ती म्हणते नाही, पण मला काट्याकुट्यातनं गेल्यात तुम्ही, हा मला अभिमान आहे. ते असं म्हणत नाही, हे मग काय बघायचं तुमचं. वडिलांचे संस्कार किती उच्च आहेत, म्हणजे त्यांचे आई वडील ग्रेटच आहेत. बरोबर आहे, आई वडील त्यांचे ग्रेट असल्याशिवाय हे बघ कोणाचेही आई वडील ग्रेट असायला. आता आणि एक महत्त्वाचं म्हणजे हे मोबाईल हे आले ना, हे एक वाईट आलेलं शास्त्र आहे. आता लोक म्हणतात असं कसं, मग आता लांबनं तुम्ही बोलताय का नाही मुलाशी, बरोबर आहे हे, पण लोक त्यासाठी उपयोग करत नाही, दुसऱ्यासाठी काहीतरी वाईट करण्यासाठी चुकीचं करतात. तर चांगलं घ्यावं. आमच्या काळी म्हण होती, कोणाचंही असलं तरी चांगलं तेवढं घ्यावं, कोणाचंही वाईट असेल ते आपण आपल्यापर्यंत येऊच देऊ नये, अशी माझी तरी धारणा आहे. तुम्ही पण डेअरिंग करून त्यांना म्हटलंय ना, काळजी करू नका मी आहे इथं असं. नाही ते सांगा की तुम्ही वृद्धांनी पण साथ दिली पाहिजे तरुण पिढीला. अगदी वृद्धांनी हे बघ, वृद्धांचे अनुभव जसे महत्त्वाचे आहेत तसे वृद्धांनी हे बघा सगळ्याला सगळं काय काय होत असतं. आणि हा आदर्श मी माझ्या मेहुण्यांचा ठेवलेला आहे. मेहुणे माझे 87 वर्षाचे आहेत, माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी मोठे. ते म्हणायचे मला की तू मला काय होते असं म्हणूच नकोस, म्हणजे होणार नाही. होते म्हणलं ना की ते दुखणं नसलेलं अंगावर येतं, मनाचा खेळ, वैचारिक. त्यामुळं मी त्यांना सांगितले, मी 6 महिने आता माझं मला करून खाता येत नाही किंवा जाता येत नाही, तेवढी मदत मी घेते कोणाची ना कोणाची. त्याने ती सगळी सोयच केली, म्हणजे त्याचा विषयच नाही, त्याने. पण सोयीबरोबरही आपण सपोर्ट द्यायला पाहिजे. तरुण लोकांनी म्हाताऱ्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे. त्यांना असं जर तुम्ही कोपऱ्यात टाकलं ना तर मग ते आणि कोपऱ्यात बसतात. बरोबर, सपोर्ट केलाय तुम्हाला, करतीये ती, उत्साह दिलाय.
आता कॅमेरा लावल्याने सारखा माझ्यावर असतो कॅमेरा, त्यामुळे मी बिचकून असते की आपल्याला पडायचं नाहीये, आपल्याला पडायचं काळजी नाही. घेऊन चाललं हां, जातं. त्याला मी म्हणलं सुद्धा कशाला लावलायचा रे कॅमेरा हां. आई. काट्याकुट्यात नेऊन गेल्या पण कर्माचं फळ म्हणजे सन्मार्गे चाललो, सन्मानार्ग काय सन्मार्ग त्याने चाललो आपण. बघा किती दिवसांनी शब्द उच्चारला तर त्याचं फळ मिळतं. आणि विचार एक करायचा सोडून नाही. म्हणावं 4 घरं केलीत माझ्या लेकानं, मोठी मोठी लेकानं 4 मोठी मोठी घरं केलीत. काय लागतं आता फक्त कुठेही फिरत राहायचं. कुठेही राहिलं तरी सगळीकडे सोय आहे. सुवर्णाहून सुंदर म्हणजे अगदी राजमहालामध्ये बाईंना ठेवले माझ्या दादानं. मला दादाचा खूप खूप अभिमान आहे, वहिनींचा तितकाच अभिमान आहे, ताईचंही लक्ष असतं. आणि मला बाईंना भेटायचं होतं. म्हणजे मागच्या वेळी आमची अशी गंमत झाली, चुकामुक झाली. बाईंना वाटलं होतं तर काय आमची गाठ पडणार नाही, मला एक क्षणभर वाटलं होतं गाठ नाही पडणार. आम्ही फोनवर बोललो आणि कदाचित माझ्यासाठीच बाईंना यावं लागलं असं मी अर्थ काढेन भारतामध्ये. बाईस तुम्ही शेवट सगळ्या समाजाला काय सांगाल तुमच्यातर्फे एक शिक्षिका म्हणून सांगा, मग बंद करू आपण. समाजाला तेच की सांगितलं, एक शिक्षिका म्हणून चाललेलं आपलं जे हां. शिक्षिका म्हणून मी काय एवढी काय महान शिक्षिका नाही, मी आपली सामान्य शिक्षिका होते. पण जी काही 4 माणसं माझ्यामुळं तयार झाली, मी सांगितलेलं सगळंच ऐकलं असं नाही, पण त्यांना जे पटलं ते केलं. तर एक लक्षात ठेवा की म्हातारं माणूस हे टाकाऊ कधीच नसतं, उलटं टिकाऊ असतं ते. आणि ते जेवढं तुमच्याजवळ राहील तेवढा तुमचा फायदा होतो. आजकाल नोकरीला जावं लागतं मुलांना, मुलींना, म्हणजे सुनांना, लेकांना. केअरटेकर. हां, केअरटेकर ठेवता तुम्ही. काय ते लोक केअरटेकर असतात रो मला सांगा. काही केअर घेत नाही, ते आपलं पोट भरतात. महिना भरला की पैसे घ्यायचे बस, खाऊन पिऊन तुमचंच गपगार असतं. तेच जर त्या सासूनं किंवा सासऱ्यानं खाल्लं तर काय बिघडलं. खरंय. उलटं नातवंडांना किती माझा नातू झोपताना आजोबांचा फोटो घेऊन झोपतो. किती छान. परवा मी म्हणलं आजोबांचा घेतला, माझा फेकून देशील का रे? अगं आजी काय बोलतेस तू, तू आहेस ना इथं. मग मी मला पाहिजे तेव्हा तुझ्या खोलीत येऊन बसत नाही, मांडीवर बसतो माझ्या. अरे म्हटलं तू एवढा मोठा लंबू झाला, माझी पाय खाली बधीर झाले. बरं बरं मी डोकं ठेवू का? मग डोकं ठेवतो. हे पाहिजे मुलांना, हे आई आजी आजोबा हवेत. हां, आणि ही खरं म्हणजे समाजाची गरज आहे. ते आता जे मुली विचारतात ना, तुमच्याकडे डस्टबिन किती आहे? डस्टबिन नाव दिलंय होय तुम्ही? आई गो. हो. मग डस्टबिन म्हणजे आपण सामान्य आमच्यासारखं माणूस का डस्टबिन म्हणजे कचऱ्यासाठी डस्टबिन असतंच की घरात. ते नाही, म्हातारी कोतारी किती आहेत अजून घरात. बापरे. मग नको आम्हाला हा मुलगा. बापरे. अनुभव आहे. माझ्या भावाचा धाकटा मुलगा, त्याचं आता वय कितीतरी 32-32 असेल. लग्न होत नाही म्हणजे मुली आता शिकल्यात ना, त्या इतक्या बेफाम झाल्यात, त्या नकोच म्हणतात आईवडील. आईवडिलांनी जायचं कुठं? रेडीमेड मुलगा मागवा म्हणा, डाउनलोड करा. तर ही जी वृत्ती आत्ताची झाली आहे की नाही, शिकून शहाणं होण्यासाठी ज्योतिबा फुले कर्वेंनी मुलीला शिक्षण दिलं. पण मुलींनी त्याचा गैरफायदा घेतला. कसा गैरफायदा घेतला? लग्न करायचं सोडायचं, लग्न करायचं सोडायचं. अरे ही काय खेळ आहे का? लग्न म्हणजे ही पवित्र संस्था आहे आपली. भारतीयांचे पवित्र संस्कार आहेत. त्या लोकांना सुद्धा अमेरिकेतल्या इकडचा अभिमान वाटतो की कशी लोक एकटीच वाढतायत ना, त्यामुळे ह्यांना भावना, त्याग करणं, एकमेकांसाठी काही विसरणं, सोडून देणं, हे ह्यांना वळणच लागत नाहीये ना. हां, आणि लग्न म्हणजे तरी काय? एक मुलगा अनोळखी म्हणजे त्याचा स्वभाव माहीत नाही, त्याच्या घरातल्यांचा माहीत नाही. तो माहीत करून घेऊन आपल्याला नाही पटलं तरी 4 गोष्टी त्यांच्या मनासारख्या करून जर तुम्ही वागलात तर तुमच्या मनासारख्या नक्कीच ते करतील. पण तुम्ही ऐकायचंच नाही. मी किती शहाणा, मी इंजिनियर, माझी सून अजिबात नाही. सगळं मला देवाचं ती विचारते. आता सुद्धा मला तीच काळजी आहे की ती गणपतीत आता आपल्याला पहिल्यापासून विचारणं सगळं. लिहून घेतले तिनं, असं हे टेप केलेलं आहे. पण ती म्हणते आई तुम्ही सांगितलेलं वेगळं. असणं आणि सांगणं खूप फरक पडतो. म्हणजे काही का विना म्हाताऱ्या माणसांचा हा उपयोग हा असतोच. हा संस्काराला जर तुम्ही मानलं नाही ना, काय करायचं देवाची पूजा केली म्हणजे काय होतं, काय करायचं गणपती बसत असं जर म्हणलात ना
तर भारतीय संस्कृतीत लोक ऱ्हासच होणार, कधीही वृद्धिंगत होणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्याग आणि म्हाताऱ्या माणसांचं, हां तुम्ही सगळं ऐकू नका, पण ते काय जे सांगत असतील त्याचा थोडा तरी विचार करा. म्हणजे तुमच्या मनाला काय पटते, पटवून नाहीच घ्यायचं म्हणजे तर काहीच पटणार नाही. खरं आहे. शेवटी जनरेशन गॅप म्हणून इंग्लिशमध्ये म्हणता तुम्ही, ती राहणारच खरं आहे. विचाराची. पण तुम्ही थोडंसं खाली आलात म्हणजे ते म्हातारं माणूसही तुमच्यापर्यंत पोचू शकतं. पण तुम्ही तफावत वाढवत गेली तर ती फट काय होती, एकटेपणा भगदाड जास्त होतं. जाणवतो ना. नाही, ही जी फट आहे, आधी फट असतीच. ही एकीकडनं आलेली मुलगी हा आपला मुलगा, म्हणजे त्यांचं दोघांचं जमणं आधी कठीण आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्यांशी. पण जर तुम्ही सगळ्यांशी जमवून घेतलं तर हे जे नमस्कार म्हणून म्हणतात ना, तो व्हायला वेळ लागत नाही. पण जर तुम्ही नाही केलं तर हे फाटायला वेळ लागत नाही. त्यामुळं जोडणं आणि फाटणं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. नुसतं त्या मुलीवरच नाही आहे, लग्न करून आलेल्या मुलीवर पण आहे आणि तितकंच त्या सासूवर पण अवलंबून, की ही दुसऱ्या घरातून आली म्हणजे हिच्यावर दुसरे संस्कार आहेत, ते आपण कसे सांगितले पाहिजेत. हो बाई, तुझ्याकडं असं आहे ना, पण आमच्याकडं असं आहे, असं सांगायचं. त्यातनं तुला काय करायचं ते कर म्हणलं की ती आपोआप आपलं सगळं करते. मी असंच करते. काय जर सांगायचं झालं, हे बघ बाई, हे माझ्याकडं मी नोकरी करत असल्यामुळं मला एवढंच सांगितलं सासूबाईने, ह्याच्या व्यतिरिक्त तुला जर का काही करायचं असलं आणखीन भर घालून तर तू करू शकतेस. मी याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. मग ती ज्या वेळेला तुम्ही आपल्याकडं कमीपणा घेता त्यावेळेला ती आपल्याला मोठेपणा देते. फुकट मोठेपणा, दगडाचे घाव घातल्याशिवाय मूर्ती तयार होती का? नाहीच की. मग तसं तुम्ही थोडे तरी दगडाचे तयारी ठेवा. घाव थोडेसे घेतले तर ती मूर्ती बनवायला तिचा हात लावते. असं आहे ते. आत्तासुद्धा किती लोक आमच्यासुद्धा नातेवाईकातली, ही अशीच आहे ती तशीच. हो कशी का असं ना, आता आली आहे ना तुमच्या घरात, असं मी म्हणलं की तुझं वेगळं आहे असं नसतं. सगळ्यांचं सारखंच असतं. एकानं 2 पावलं चालल्यावर दुसरा आपोआप राहिलेली आणि 8 पावलं चालतो. मी माझ्या मुलाला आणि सुनेला पण सांगितले की 2-2 पावलं तुम्ही मागं गेलात किंवा पुढं गेलात तरच ते पटतं कोणाचंही. तुम्ही जर म्हणलात मी आहे तिथं राहणार, तोही म्हणणार मी आहे तिथं राहणार, तर नवरा बायकोचंही पटणं. आता इथनं पुढं काय झालं की डिवोर्स, अशक्य. काय झालं की डिवोर्स, काय डिवोर्सचं प्रमाण झाले. हां, काय त्याला अर्थच राहिलेला नाही आहे. आपण डिवोर्स करून, मला काय म्हणायचंय, कुत्रं मांजर जरी आणलं आपण तरी ते लक्षात राहतं. 2 दिवस कुत्रं पाळलं, 2 दिवस मांजर जरी असेल आपल्या सहवासात, मग अख्खा व्यक्ती जो तुम्ही 10-15 वर्ष, 4 वर्ष, काय जे काय असेल, 10-20 वर्ष समजा. आता मी जर ठरवलं नवऱ्याला सोडायचं तर समजा मी सोडलं, पण ते इथून पॉसिबल आहे का? आहे पॉसिबल? कधीच शक्य नाही. किंवा त्यांनी ठरवलं किंवा तुम्ही कोणी जे बघताय, जे काय असेल प्रत्येकाचं काय एक्सप्रेस, शक्य नाही होत. स्पेस घ्या. खूप त्रास झाला तर स्पेस घ्या, वेळ द्या एकमेकाला. पण असं डिवोर्स घेणं ही संकल्पना इंडियन नाही आहे रे. आणि हे आपली संस्कृती नाही आहे. पूर्वी कधीतरी कोणात तरी झाला तर लोक तोंडात बोट घालायचे, कसं काय झालं असं, कसं काय झालं असं. आणि आता सर्रास. आणि याचं कारण मला कसं वाटतं बाई, शिक्षण. की नाही शिक्षण वगैरे नाही, दोष शिक्षणाचा नाही आहे. म्हणजे कसं असं वाटतं मला की खूप वेळ मिळतोय आता एकमेकाला. नवरा बायकोला ना चान्सच नाही ना दुसरा कोण. म्हणजे पूर्वी कसं, असं मला माझी बुद्धी म्हणते, एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे ते नवरा बायको एकमेकाच्या वाटेलाच किती येत होते. आता 24 तास म्हणजे 12 तास नवरा घरात किंवा सहवासामध्ये, म्हणजे बोर होतो आपण एकमेकाला, बोर. म्हणूनच एकत्र कुटुंब म्हातारं असेल माणूस की असणं गरजेचं आहे. एकत्र कुटुंब असलं की आपला वेळ डिस्ट्रीब्यूट होतो. ह्याला अर्धा तास जातो, त्याला आता अर्धा तुला तास जातो. सांगते, आता मी अमेरिकेतनं येताना, आता मी काय कुठं अंदमान बेटावर जाणार नव्हते त्याने केलेल्या घरावर, पण दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं, नातवाच्या पण आणि मुलाच्या. आणि सून तर काय बोलायचं कामच नाही. सारखं नातच वेगळे आई दोघींचं. आई मी हे करून ठेवले, आई मी तुमच्यासाठी, आणि काय लागले ना लगेच मला फोन करा, त्यांना करू नका, मला फोन करा, मी तुम्हाला ताबडतोब वस्तू ती आणून दे. अगं मला नको आहे, मला काय पाहिजे आहे, नको आहे काही नाही, पण मला फोन करत जात. मग तुला सांगते, आत्ता तिला नोकरी लागली ना नवीन, मी 2 दिवस ओळीनं गेलीस का, पोचलीस का, आलीस का, काय काय का झालं तिथं, व्यवस्थित आहेस ना. आता नाही, आता 3रा का 4था दिवस आता नाही विचारत मी, चला 1 आठवडा गेला. पण तिला तेवढं किती
समाधान झालं असेल हे मला माहिती आहे. कारण मी नोकरी नोकरी केलेली आहे. मला कुणी असं तू दमलीस का म्हटलेलं नाही. पण मी म्हणून काय सासू सोडली नाही का नवरा सोडला नाही, न म्हणू देत. कर्तव्यात राहून पण जगता येतं. हो येतं की. हा मी मन म्हणत मारावं असते ना. लागतं एवढं मात्र आहे. मी म्हणत असते ना की तुम्हाला उन्हातान्हात चालावं लागतं. मग सगळ्यांनीच फक्त उन्हात चालावं लागतं म्हणून तक्रार नाही करायची की ह्या रस्त्यानं गेलं की ऊन असतं. अरे जाताना छोट्या छोट्या बिया, छोट्या छोट्या प्रेमाच्या बिया पेरत जाऊ. त्याची झाडं होतील आणि आपल्यानंतर जे चालणार आहेत ना त्यांना हे मार्ग झाले सोपा की होईल. प्रत्यक्षात मूर्तिमंत झाड अगदी बालवाडीच्या आधीपासून येत होतं की माझ्याकडं. मी अभिमानाने सांगते, ती ती म्हणून तर बघायला येणार होती माझी बाई कामाची. मेड येणार होत्या मला बघायला. म्हणे कसं कैले बघू तिला तयार तुम्ही. म्हणलं मी पुढं पुढं काही म्हणजे माझ्याकडनं पहिली दुसरी नंतर तिसरी नाही. चौथी झाल्यावर पाया भरलेलाच आहे बस तुम्ही. त्याच्यानंतर नाही काही मी केलेलं. अगं तो नाही पानमळेवाडीत नाही, तो शिवथरला होता मुलगा. याचा महाराचा का मांगाचाच होता. त्याचा वडील वारले होते मिलिटरीत असताना का कशात. आणि ती आई मजुरी करायला जायची दुसऱ्यांच्या कामात. तर तो मुलगा जवळजवळ सचिन दादा एवढा त्यावेळेला म्हणजे असा झालेला आणि चौथीतच होता. शाळेत यायचा नाही. मग मी त्या बाईला बोलवून घेतलं, पालक भेट असते त्याच्यामध्ये. म्हटलं का तुम्ही मुलाला पाठवत नाही बाई ताई म्हणलं. तर म्हणली काय करायचं, खायला आणलं नाही काही नाही. आणि म्हणली मी शेतावर जाते आणि म्हणली त्याला काय शाळेचं काही आणून देऊ शकत नाही. म्हणजे मग काय करू. तर मी म्हणलं असं करा, मी उद्यापासून त्याचा डबा घेऊन येत जाईन आणि शाळेचं काय नसेल ना ते त्याला सांगा. मग परवा दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला येते त्यावेळेला त्याला ती वस्तू घेऊन येईल. तो 10वीपर्यंत गेला बघ मुलगा. असं ना. हो. आणि एक दिवस काय स्कूटरवरून का मोटरसायकलवर आणि पाया पडला माझ्या रस्त्यात. अगं बाया म्हणलं एवढा मोठा आणि मिशा अशा भरतात. म्हणलं हे कोण आलाय बाबा. आमचे पण हे बघायला लागले, हिला पुरुष एवढा मोठा येऊन पाया का पडतो हिच्या. मला मी म्हणलं माझ्या नाही ओळखीचा. मी सरळ सांगितलं अहो बाई चौथीत तुम्ही मला सगळं दिलेलं तो मी आहे. आणि त्याच्या आईनं सांगितलं बाई तुम्ही परक्या म्हणजे येऊन जाऊन करणाऱ्या म्हणजे दुसऱ्या सातारच्या असून तुम्ही माझ्या मुलाला मदत केली. तो 10वीपर्यंत गेला पण 10वीचे बोर्डाचे पैसे मला भरता आले नाहीत. इथला मास्तर असून गावातला त्यानं पैसे भरले नाहीत. मी त्याला म्हणलं मजुरीतनं देते, मला तुला काय मिळतील तिथनं. पण माझा मुलगा एवढं 10वी होऊ दिला नाही. तो मेट्रिक भरती झाला होता त्यावेळेला ताबडतोब. आणि हे मला 10वीपर्यंत माझ्या कुठल्या बाईने आणलं, त्या चौथीतल्या बाईने आणलं म्हणून तर अजूनपर्यंत म्हणल्या विसरत नाही. म्हणलं बास की. आणि काय मिळवायचे हे बघा, पैसा अडका जगामध्ये कुणीही मिळवतं, चोरसुद्धा मिळवतो चोरी करून. खरंय. पण इथं हात लावून की मी मनापासून जे केलं मी काय फार मोठं केलं नाही. कारण लोक लाखोनं लोकांना करतात, तेवढी काय माझी ऐपत नव्हती. पण जे काय माझ्याच्यानं झालं तेवढं मी केलं आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. म्हणून आज मला एक सोडून मुलाचे 4 घरात आणि ते सुद्धा मोठ्या मोठ्या हवेल्यांसारख्या ठिकाणी देवानं आणून बसवलं. देवाची करणी. आणि कधीही लक्षात ठेवा, इथं हात नाही लावायचा, देवाकडे हात करायचा. दिलं तरी त्यानं दिलं, नाही दिलं तरी त्याची मर्जी. त्याचं काहीतरी त्याच्यात उद्देश असेल न देण्याचा, असं म्हटलं तर उपयोग आहे. असे आम्हाला घडवणारे हात आईवडील असतील, शिक्षक असतील. प्रत्येक परिस्थितीतून पॉझिटिव्हिटी कशी काढायची हे म्हणजे कसं असतं. संस्कार असं चला 1 तास संस्काराचा आहे असं म्हणून कोण बसून क्लास नाही घेऊ शकत. माझी लेक तर म्हणली ते आई त्यांचे संस्कार आहेत की आजूबाजूला घडतंय, वातावरण काय निर्मित होते त्यानुसार व्यक्तिमत्व घडत असतात. हे तुम्हाला जास्त माहीत माझ्यापेक्षा. पण असेच हे जे हिरे आहेत, हे जे मोती आहेत, असे का माळेत जपण्याचं काम करूया. असं एक बाईंचं तर घेतलंच आहे. अजून असं एक बघू एक जमेल. ह्या कशा अमेरिकेतून आहेत, हे मिळणार काय म्हणायचं आपल्याला. आता हे झालं उंबराचं फूल झालंय. सो आता मला संधी मिळाली, मी साधून घेतली. तुमच्या पण आयुष्यात असे काय नाही उंबराचं नक्की काय, जपा. इथलंच फुल आहे ते. भारतातलंच याचा अभिमान आहे. साधं बकुळीचं फूल म्हणलीस किंवा मोगऱ्याचं म्हणलीस तरी चालेल. मोगऱ्याचं फूल लहान असतं पण त्याचा सुगंध किती सगळीकडे दरवळतो. तसं आपण काही हे नाही
आपला सुगंध काही एवढा नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीपर्यंत गेला तरी पुष्कळ आहे. आयुष्याचं आणि कल्याण. त्यातनं एखादी व्यक्ती जरी सुधारली, ऐकून म्हणा, हे जे ऐकतायत लोक ते, तरीसुद्धा माझ्या जन्माचं सार्थक झालं. मला आणि काय पाहिजे? मला देवाच्या कृपेनं सगळं मिळालेलं आहे. काहीही ना मागू सोना चांदी, ना मागू हिरे मोती, ये तो किस काम के है. चोरांनाच उपयोग त्याचा. पण आज माझी विद्यार्थिनी एवढं धडपडत माझ्यासाठी आली, त्यात मला खरं सांगते अगदी भरून मी पावले. नाही नातेवाईक आले ना तरी मला काही त्याचं वाटलं. इतकी म्हणजे मला मनापासून वाटले तुझ्याबद्दलचं. मी सकाळपासून आज म्हणत होते आमच्या मेडला, माझी विद्यार्थिनी येणार, माझी विद्यार्थिनी येणार. ती म्हणली हो की याव आई, पण तुम्ही आता पडाल बिडाल कुठतरी. आनंदाने. खरं कारण सांगू का, की ज्या झाडांना आपल्याला सावली दिली, आईवडिलांच्या बाबतीत असेल, शिक्षकांच्या बाबतीत असेल, किंवा तुमच्याशी जी रिलेटेड असतील. आता यांचं माझं रिलेशन वेगळं झालं होतं, त्यामुळं आपलेपण अजून जपला गेलेला एवढ्या वर्षात. पण तसं कोणतरी अजून मला गोगरदिरात त्यांना पण भेटायचे, असे माझ्यासाठी जे आहे आठवणी ज्या आहेत ना जपलेल्या, तर ते करायचे, भेटायचे. कारण जेव्हा त्या झाडाखाली आपण क्षणभर असू दे, तासभर असू दे, तर त्या झाडाला एकदा फक्त भेटा. ते झाड ना थकलेलं असतं, पण ते झाड आनंदाने डोलतं, त्याला बहर येतो, आणि कुठून त्याला बळ येतं ना, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. तुम्ही पण तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक झाडाला एकदा भेट द्या, ज्या ज्या झाडाखाली तुम्ही क्षणभर का होईना सावली घेतली. बरोबर ना बाई? अगदी बरोबर आहे. आणि झाडाला दुसरं काही नको असतं. आता त्याला पाणी घालून उपयोग आहे का? समजा तुम्ही पाणी म्हणजे काय की त्याला खाऊ आणला किंवा काय आणलं तर त्याची काय कपॅसिटी खाण्यापिण्याची नसते, पण त्याला भेटीत तुष्टता मोठी. ऋणानुबंधाच्या कुठून पडल्या भेटीत तुष्टता. मी आमच्या भावंडांना पण ते सांगते, मला तुमच्याकडनं काही नको आहे. एक फोन करून तू कशी आहेस बस एवढं विचारलं. आता तुमच्या भाऊनी तर काय विचारलं, तुम्ही कशा आहात बस ना. अजून काय हां, लागतं? आणि कोणी झालं तरी फोनवरनं काय सांगतं, मी छान आहे. पण भेटल्यावर कळतं ना ते छान कसं आहे, कितपत छान आहे. माझा आनंद मला वाटायचा आहे. हां म्हणजे कसं होतं, आनंद आहे, हां. पण माणूस हा समाजशील प्राणी आहे, आणि ज्या भावना आहेत ना त्या वाटा. आता बाईंचं घर म्हणजे राजवाडाच आहे हा दुसरा. म्हणजे मी तर स्वप्नातलं पण नाही, मी एवढं स्वप्न पण नाही असलं दादानं घर केलंय. सचिन दादा खूप खूप तुझा अभिमान आहे. आणि कसं होतं माहिती आहे का, आता हा जो बाईंना आनंद आहे, म्हणजे आयुष्यभर एवढे कष्ट स्ट्रगल केलेलं असतं. जॉब करणं, वर्किंग वुमन इज नॉट जोक. आणि आमच्या काळात म्हणजे आम्ही छोटे असताना, म्हणजे त्यांच्या काळामध्ये शिक्षक हा पेशा, शिक्षिका हा पेशा असा जपणं, खेडोपाड्यात जाऊन मुलांना शिकवणं. झेडपी शाळामध्ये, मी झेडपी शाळेत शिकले, तर हे सगळं करणं स्ट्रगल. तेव्हा हे सुख असतं, तर कदाचित हे आत्ता बोलणं आपलेपणा नसता. पण हे त्यांनी केलं, त्यांनी जी छोटी छोटी झाडे लावली. हे झाड तर कुठं वाऱ्यावरच होतं. म्हणजे सचिन दादाकडे लक्ष कधी देणार त्या, जर आपल्यासारख्यांकडं म्हणजे विद्यार्थ्यांकडे लक्ष म्हणतो की देणार ना. आईनं आम्हाला काही नाही शिकवलं, बाकीच्यानं शिकवलं असेल, मला काही शिकवलं नाही म्हणतो तो. पण रक्त आईचं होतं ना, गर्भातच त्या माऊलीच्या आलाय. तर म्हणजे आम्ही असे घडलोय, मग तो तर कसा घडला असेल की जिच्या पोटी तो जन्माला आला. असं प्रत्येकाच्या आई वडील ग्रेट असतात. अश्विनीच्या आई लग्न करून आम्ही येत होतो ना, तेव्हा 4 ओळी लिहिते म्हणली आणि लिहिल्या. तर काय लिहिलं आम्हाला तर ते वरचं काय आठवत नाही, पण असा मुलगा ज्या माऊलीच्या पोटी जन्मला ती माऊली धन्य आहे. अजून काय हवं? अजून काय हवं आहे काय शिक्षिकेला? तर खरंच म्हणजे असं प्रत्येकानं म्हणजे जीव का तुटतो की मी बाईंना काय घेऊन आले, बाई मी काही घेऊन नाही आले. आणि पण एक प्रेम होतं आणि एक इच्छा होती भेटायचे बाईंना. असं मला माहीत नाही, तुम्ही मला वेडी म्हणाल, शहाणी म्हणाल, पण मला भावना जपायला आवडतं. हे मी माझ्या वडिलांकडून माझा गुण आला आहे की आम्हाला म्हणजे माझी मम्मी पण तशीच आहे की ठीक आहे, त्यांचं आपण भेटायचं, भेटणं, 2 शब्द बोलणं, विचारपूस करणं, हे आमच्या आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. माझे मम्मी पप्पा पण ग्रेट, त्यांचं काही विषयच नाही. म्हणजे बोलायला एवढं कमी, प्रत्येकालाच आपापले आई वडील ग्रेट वाटतात. आणि त्यातूनही मग तुम्ही जेव्हा आदर्श वागून दाखवता ना, कुठलाही प्रसंगामध्ये माग हटायचं नाही, पॉझिटिव्हिटीने जगत राहायचं. ठीक आहे, आता बाईंना शेवटचा एक नमस्कार करू आणि थांबूया व्हिडिओ आपला.
माझा आशीर्वाद आहे तुला. नमस्कार करते बाई. असू दे, असू दे, असू दे. चालेल. अशीच मोठी हो. आणि तुला सून येणार आहे तर हा संदेश लक्षात ठेव की तुला मुलगी नसली तरी चुकणार, ती पण चुकणार, कारण ती आपल्यापेक्षा बरोबर. खूप लहान असणार आहे. त्यामुळे ती चुकली तरी तिच्या पोटात जर आपण चुका घातल्या, दाखवायच्या नाहीत हा अजिबात. इथं चुकली असं सुद्धा म्हणायचं नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे, उद्याच्याला असं करू आपण, किंवा असं करून बघू असं म्हटलं की नाही, की त्यांना चुकलीच म्हणलं की स्फूर्ती येते. अगेन्स्ट नाही जायचं. हे अनुभवाचे बोल आहेत एका सासूचे. ठीक आहे, चालेल, थांबूया आपण.